जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. मी नुकतंच वृत्तवाहिनीवरून एक क्लिपिंग पाहिलं की महानगरपालिकेतले नगरसेवक फॉर्म भरताना विरोधी पक्षाच्या उमेदवारांचे फॉर्म जर बाद करायचे असतील तर 5-5 करोड रुपये जे नॉमिनेशन फॉर्म बाद करण्यासाठी किंवा मागे घेण्यासाठी त्या उमेदवारांना दिले जातात. हा एक पक्षीय अजेंडा आहे केंद्रीय सरकारचा, भारतीय जनता पार्टीच्या RSS सरकारचा आणि महायुतीचा हा एक प्रोग्राम आहे की अपात्र करण्यासाठी 5-5 करोड रुपये वाटप करायचे. तर अशा प्रकारची जर संज्ञा आली तर देशामध्ये लोकशाही संपुष्टात येईल. देशामध्ये लोकशाही संपुष्टात येईल आणि सर्व उमेदवार बिनविरोध घोषित सर्व उमेदवार जर बिनविरोध घोषित होऊ लागले ते कुठेतरी लोकशाहीला, परंपरेला काळिमा आहे. परंतु माझ्या माहितीप्रमाणे सुप्रीम कोर्टचं जे 2025चं जे जजमेंट आहे, सुप्रीम कोर्टचं जे 2025चं जे जजमेंट आहे त्याच्यामध्ये नोटा ही एक संज्ञा मतपत्रिकेपैकी दिलेली आहे. म्हणजे नोटा हा एक उमेदवार झाला. नोटा जर उमेदवार झाला तर नोटाने कुठे मागे घेतलेला आहे फॉर्म. जर नोटा हा उमेदवार झाला तर नोटाने फॉर्म मागे घेतलेला नाही ना. सुप्रीम कोर्टाच्या न्याय निवाड्यानुसार नोटाने मागे घेतलेला नाही, मग नोटा हा उमेदवार झाला. त्यामुळे बाकीच्या लोकांनी जरी मागे घेतलं तर नोटा हा उमेदवार आहे. नोटा उमेदवार असेल तर बिनविरोध आणि नोटा यांना उमेदवारावर मतपत्रिकेवर यावं लागेल आणि मतदान करावं लागेल. हे कायद्याची नाही, न्यायालयाची नाही, तर आयोगाच्या आणि उच्च न्यायालयाच्या गाईडलाईन आहेत की नोटा हा उमेदवार आहे. आणि नोटा जर उमेदवार असेल तर बिनविरोध येऊ शकत नाही. कायद्याचे नियमावली आहेत, सूचना आहेत. एवढं लक्षात घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय हिंद, जय भारत.